नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश टीव्ही 9 चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो। आजची तारीख आहे 11 जानेवारी, वार शनिवार। तुम्हाला आपण 40 वाजता म्हैस बाजार दाखवतोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी लागण म्हशी पण दाखवणार आहोत, गाभण म्हशी 3-4 महिन्याच्या, आणि दुधाच्या म्हशींचा पण आपण बाजार तुम्हाला दाखवतोय। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर 40 गावचा बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला 40-50 हजारापासून म्हैस भेटते। आता समोर जे आहेत मित्रांनो ती गवडी यांच्या म्हशी मित्रांनो, त्यांच्याकडे 40-45-35 हजार यांची सुद्धा म्हैस असते, 2-3 लिटर दूध देणारी। आणि लागण म्हशी सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग आपण तुम्हाला सुरुवातीला दुधाच्या म्हशी दाखवतो, त्यानंतर तुम्हाला आपण नंतर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण लागण म्हशी दाखवणार आहोत। तर बाजार बघा मित्रांनो, तुम्ही हे बघा म्हशी बघा, मोठ्या मोठ्या म्हशी आलेल्या असतात मित्रांनो। आणि आपला 40 गावच्या बाजाराला सुद्धा जास्त करून जाफराबादी जातीच्या म्हशी आलेल्या असतात। आता एक म्हैस बघा, राम 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 चेतन भाऊ, किती आज म्हशी आपल्याकडे? 5 होता, घरी 4 विकले का? ही आपली का? हो आपली। तर मित्रांनो बघा, चेतन भाऊने म्हैस आणलेली म्हैस बघा। हिची काय म्हणता चेतन भाऊ? 90 सांगितलं, सांगायला 90,000 रुपये। बरं, काही मागणी लागली बाजार? मागू राहिले का? बरं, 70ला मागू बोला। तर मित्रांनो आपल्या गावातले व्यापारी गाई पण असतात, त्यांच्याकडे म्हशी पण असतात। तर चेतन भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा। 95-85-11-22। म्हैस बघा मित्रांनो, तुम्ही मोठी म्हैस आहे, ही पण आहे का? हो, बोला ना। ही सुद्धा चेतन भाऊचीच आहे मित्रांनो, बघा म्हैस बघा, व्यवहार चालू आहे लाईव्ह। चेतन भाऊ इथे किती सांगताय? तिचे 85 सांगायचं आहे का? आता म्हैस बघा मित्रांनो, ही सुद्धा मोठी म्हैस आहे मित्रांनो, हाईट कमी आहे पण म्हैस मोठी, दूध देईल मित्रांनो म्हैस। जर आता आपल्याकडे आपलं सध्या म्हशीचं चालू केलेलं आहे, असं आहे का? जर कधी कोणाला म्हशी लागल्या तर घरी आपल्याकडे बिंदास चालेल चालेल। तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला इकडे पुढं आपण बाजार दाखवतो। आता वरती पण शेडमध्ये म्हशी आहेत मित्रांनो, बघा हे बघा, म्हशी बघा मित्रांनो। आता म्हैस बघा मित्रांनो, इथं मोठी म्हैस आहे, तिचा व्यवहार चालू आहे। बघा मित्रांनो म्हैस किती दिली आहे? 81 ना, 81। तर मित्रांनो म्हशीचा 1,80,000 झालेला आहे म्हैस बघा, मोठी म्हैस होती बाजार झालेली।
आता बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो. हा जो बाजार आहे हा सर्व दुधाचा म्हशींचा बाजार आहे. इथं तुम्हाला व्यापाऱ्याच्या पण म्हशी आलेल्या असतात आणि शेतकऱ्याच्या पण काही आलेल्या असतात. इकडे या कमी रेंजच्या आहेत, कमी किमतीच्या आहेत. हे बघा तुम्हाला आपण आता काही लागण मशीनचा पण बाजार दाखवणार आहोत. तर बाजार तुम्हाला आपण फक्त दाखवलेला आहे मित्रांनो, बाजार कसा भरलेला आहे ते जास्त डिटेलमध्ये आपण तुम्हाला दाखवत नाही. गावगावला भेटला असते एक दोन. आणि इथं जवळच मित्रांनो लागण मशीनचा बाजार भरलेला असतो. जर तुम्ही सुरुवातीला बाजारात आले तर तुम्ही लागण मशीनचा बाजार लागतो मित्रांनो गेटच्या समोर. तर मी पण ज्यावेळेस पहिल्यांदा या बाजारात आलो होतो मित्रांनो तेव्हा मला असं वाटलं होतं की एवढाच बाजार भरतो चाळीसगावचा. पण नंतर मला कळालं की पण बाजार भरलेला असतो. तर इकडं लागण मशीनचा बाजार असतो आणि तिकडं पुढे दुधाचा मशीनचा बाजार आहे मित्रांनो. कोणाला यायचं असेल तर शनिवारचा बाजार असतो हा. शनिवारच्या दिवशी तुम्हाला इथं म्हशी भेटतील. तर बघा हा जो बाजार आहे हा पूर्ण लागण मशीनचा बाजार आहे. 3 महिने 4 महिने 7 महिने 8 महिने. आता हे जे व्यापारी होते मित्रांनो काल तुम्हाला हे मालेगावचा बाजारात होते मित्रांनो सर्व व्यापारी. तिथल्या काही बाकीच्या म्हशी असतील याच्यामध्ये मालेगाव बाजाराच्या. बघा मित्रांनो संपूर्ण आपलं लागण मशीनचा लॉट आहे पूर्ण. तर बघा मित्रांनो तुम्ही आता यांची जी किंमत असते ती म्हैस पाहून किंमत असते लागण मशीनची 60,000 70,000 50,000. गाब जरी 3 महिन्याचा राहिला मित्रांनो तर ती म्हैस तुम्हाला 60,000ला पण भेटते. मोठी म्हैस राहिली तरी तुम्हाला 90,000ला भेटते. आता ही एक बघा बरोबर किती महिन्याची होई? 3.5 महिन्याची का? काय भाव हिचा का हो भैया? भाव काय हिचा? 80,000 आहे का? तर मित्रांनो वगैरे बघा तुम्ही आता 80,000 रुपये सांगायची किंमत आहे. 3.5 महिन्याची आहे बघा. 3 लिटर दूध पण आहे म्हशीला. 3 लिटर दूध पण आहे. आता या म्हशी बघा मित्रांनो बघा एक नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आजच्या बाजारामध्ये. जर तुम्हाला लागण म्हशी घ्यायला यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही. आलेले असतात. आता इथं कसं आहे मित्रांनो नेहमी या बाजारात तुम्हाला 30-40 म्हशी असतात अवेलेबल बाजारात. दर शनिवारी लागण म्हशी आणि दुधाच्या म्हशी आलेल्या असतात. जर कोणाला लागण म्हशी जरी खरेदीला यायचं असेल तर येऊ शकता मित्रांनो तुम्ही. आता इथले जे व्यापारी धुळेच्या बाजारामध्ये पण असतात, मालेगावचा बाजार सुद्धा असतात आणि वरकडी पाचोराकडचा जो बाजार आहे त्या बाजारामध्ये सुद्धा असतात मित्रांनो हे व्यापारी. जो तुम्हाला जवळ पडत असेल जो बाजार त्या बाजारात तुम्ही जाऊ शकता. हे बघा 3.5-4 महिन्याच्या गाभणी त्या.